काही वेळेला मनी लाईन जी असते ती स्ट्रॉंग नसते, मग त्यावेळेला अजून एक सपोर्टिव्ह मनी लाईन स्टार्ट होते. काही लोकांच्या हातामध्ये 2 मनी लाईन्स असतात, मग ते 2 पद्धतीने त्यांच्याकडे पैसा येतो. की खरंच हातांवरून आपण आपलं जे भविष्य आहे ते ओळखू शकतो का? येस. ओके, आता जीवन रेषेवरनं आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्या नावामध्येच आहे जीवन. सो आपलं लाईफमध्ये आपण कसं जीवन जगणार आहोत ते बघा. म्हणजे खडतर आयुष्य आहे का, प्रॉब्लेमॅटिक आहे का. खूप कमी जणांच्या हातामध्ये ते बघ. कमळचं चिन्ह येतं का मॅम? पहिले मनी लाईनवर कमळ बनते. येस, तर ते मी तुम्हाला दाखवेन. स्वस्तिक सुद्धा असतो काही जणांच्या हातामध्ये, ध्वज असतो. तर ते खूप असं जे एक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी असते किंवा जे मल्टी मिलिनियर असतात तर त्यांच्या हातामध्येच आपल्याला ते बघायला मिळतं. हो. आणि ते जे चिन्ह असतं ना ते त्यांना लाईफमध्ये ग्रो करतं. काही लोक बघा की एक सडन काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये होतं आणि ते ग्रो करतात. कधी कधी हा अंगठा खूप बुटका असतो, मग त्यावेळेला तो शुक्राचा अंगठा आहे ना, त्याच्यामुळे लाईफ पार्टनरचं आपल्याला तेवढं सोबत मिळत नाही किंवा प्रॉब्लेम होतात किंवा लाईफ पार्टनर आपल्याला सोडून जातं किंवा पार्टनर्स पण असे मिळतात की जे चीट करणारे असतात. ओके. तर तेही आपण त्या अंगठ्यावरनं बघू शकतो. हातावरच्या रेषा चेंज होतात का? म्हणजे मोठ्या होतात का, जाड होतात का, असं काही आहे का मॅम? येस, जसे आपले ग्रह बदलतात त्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट मिळतो. महादशा बदलतात तसं आपल्याला बेनिफिट मिळतं. तसंच आणि याच्यावर मग काही रेमेडी नाही आहे का? की म्हणजे आता हात असं आहे की याच्यात ना तुम्ही चेंज करू शकता, वास्तूमध्ये तरी तुम्ही चेंजेस करू शकता, गोष्टी करू शकता, पण ही गोष्ट अशी हात की याच्यात तुम्ही चेंजेस नाही करू शकत. मग रेमेडी कसं असतं माहिती आहे की आपला ब्रेन पॅटर्न आपण सेट केला तर आपण आपल्या रेषा बदलू शकतो. बायको सुंदर मिळेल का नाही हे कळेल का याच्यावर? जर का तुमचा शुक्र उंचवटा चांगला असेल तर तुम्हाला पार्टनर्स खूप चांगले मिळतात. म्हणजे आता तुम्ही बघायला गेलं तर आता शाहरुख खानचा हात बघा, तर त्याचा मी तुम्हाला फोटो पाठवेन. त्याचा शुक्र उंचवटा इतका मोठा आहे. त्याच्यानंतर सलमान खान बघा, कारण की त्यांच्याकडे अपोजिट सेक्स अट्रॅक्ट होतात. मॅम सगळ्यात चांगला हात मग कोणता असतो? की आपण बघितलं की हे इश्यूज प्रत्येक याच्यात आलेला, मग सगळ्यात बेस्ट असा आपण म्हणू शकतो आयडल हात पण? ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे की तुमच्या हाताचा कलर जर का तो गुलाबी असेल तर तो खूप. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मृणाल मॅम. मी आज रत्नागिरीला आलेलो आहे आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे हस्तरेषांवर. तर हस्तरेषेवरून कसं आपलं भविष्य ओळखलं जातं या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहे मॅम सोबत. मॅमचं जे एक्सपर्टीज आहे ते न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यानंतर वास्तुशास्त्र, या भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये. तर आपण वास्तूवर पण काही पॉडकास्ट केले मॅम सोबत, ते पण तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मॅम आज आपण डिस्कस करणार आहे अबाउट हस्तरेषा, की खरंच हातांवरून आपण आपलं जे भविष्य आहे ते ओळखू शकतो का? येस, हस्तरेषा हे प्राचीन शास्त्र आहे. ओके, इंग्रज आल्यानंतर आपले खूप असे जे ग्रंथ आहेत की ते त्यांनी पूर्ण डिस्ट्रॉय केले, कारण की भारतामध्ये इतकं असं नॉलेज होतं स्पिरिच्युअलिटीचं की ते जर का असतं तर भारत पूर्ण जगामध्ये राज्य करू शकला असता, हे त्यांना भीती वाटत होते. त्याच्यामुळे खूप अशा आपल्या ज्या गोष्टी आहेत, स्पिरिच्युअलिटीच्या गोष्टी आहेत, ह्या त्यांनी डिस्ट्रॉय केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हस्तरेषाशास्त्र हे खूप वर्षापासून आहे आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहे. मॅम भरपूर वेळेस काय होतं की आपली जी ऑडियन्स आहे ना, जेव्हा ॲस्ट्रॉलॉजर्सला कॉल करतात तर ते बोलतात की आमच्याकडे आमचं जन्मतारीख नाही आहे, जन्मवेळ नाही आहे. कारण जे जुने लोक होते त्यांची जन्मतारीख तर 1 जानेवारीची, अर्ध्यांची, काहींची 31 डिसेंबर. तर जर कोणाकडे जन्मतारीख नाही आहे, जन्मवेळ नाही आहे, तर मग ते हातांच्या रेषांवरून भविष्य कसं ओळखलं? येस येस, कारण की अनेक वेळेला असं होतं ना की कधी कधी असं होतं की तुमचं बर्थचा जो टाइम आहे तो सुद्धा कधी कधी चुकीचा लिहिला असतो. त्याच्यामुळे मग तुमची कुंडली तुम्हाला मॅच पण होत नाही. सो त्याच्यामुळे आम्ही काय करतो की तुमचं हस्तरेषा पाहतो आणि हस्तरेषामध्ये आम्ही काही गोष्टी ज्या डिकोड करतो, त्याच्यामुळे खूपच जास्त बेनिफिट होतं. मॅम जर आपण बघितलं तर एकूण प्रमुख रेषा कोणत्या आपल्या हातांवर? ओके, तर हातामध्ये जनरली 5 प्रमुख रेषा असतात. आपली जी जीवन रेषा एक आहे, ओके, मस्तक रेषा जी आहे, हृदय रेषा आहे, विवाह रेषा ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि मनी लाईन. सो या ज्या 5 रेषा आहेत या खूप इम्पॉर्टंट मानल्या जातात. ओके मॅम, मला फक्त या ज्या 5 तुम्ही सांगितल्या तर त्याच्यावरून काय डिसाईड होतं ते आधी सांगा आणि मग आपण त्याच्यानंतर प्रत्येक रेषेबद्दल जरा डिस्कस करू प्रॉपरली. ओके, आता जीवन रेषेवरनं आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्या नावामध्येच आहे जीवन. सो आपलं लाईफमध्ये आपण कसं जीवन जगणार आहोत ते बघा. म्हणजे खडतर आयुष्य आहे का, प्रॉब्लेमॅटिक आहे का, तुम्हाला काही आजार येणार आहेत का, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जीवन रेषेवरनं आपण बघतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या रेषा आहेत ना या स्मूथ असायला पाहिजेत. म्हणजे आता सपोज नदीचा जो उगम होतो राईट, तर तो करेक्ट असेल तर नदीचा जो जसं उगम झालाय तसं तो नदी प्रवाहाबरोबर जाते.
पण जर का त्या रेषा जर का स्प्लिट झाल्यात एका साईडला तर काय होणार, पाणी एका साईडला दुसऱ्या साईडला सगळं निघून जाणार, तो प्रवाह करेक्ट राहणार नाही. सो हातामध्ये रेषा तुमच्या जेवढ्या करेक्ट अलाइन मध्ये येतात, त्याला क्रॉस नसतात, कट्स नसतात किंवा त्याच्यावरती तीळ नसेल, तेवढं तुमच्यासाठी ते बेनिफिशियल आहे. म्हणजे हात जेवढा क्लिअर असेल तेवढा चांगला. आता सपोज आपण हायवेने जातो, हायवेने जाताना जरी खड्डा वगैरे काही नसतो, त्याच्यामुळे आपली स्पीड काय होते, आपण खूप स्पीडने जातो. मग का खड्डा आला तर, किंवा जे आता तुम्ही कोकणात आला, वळणाचे रस्ते, सो तुम्हाला स्पीड मॅनेजमेंट करणं खूप कठीण आहे. तसंच तुमच्या हस्तरेषेमध्ये आहे, जेवढी तुमची रेषा क्लिअर असेल तेवढा तुमचा सक्सेस तुम्हाला लगेच मिळतो. जेवढे तुमच्या लाईनमध्ये काही ऑब्स्टिकल्स असतील, क्रॉस असतील, कट्स असतील, तेवढं तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार. बरोबर आहे. तर जीवनरेषा त्याच्यानंतर जीवनरेषानंतर आपण बघतो की मस्तक रेषा. तर मस्तक रेषावरनं तुमची ब्रेन ॲबिलिटी, तुम्ही किती सक्सेस होऊ शकता किंवा तुमची विचार करण्याची ताकद काय आहे. येस, मस्तक रेषेवरनं काही वेळेला आपण आजारपण पण बघतो की स्पाइन रिलेटेड काही आजार असतील तर ते आपण डिकोड करतो मस्तक रेषेवरनं. त्याच्यानंतर हृदय रेषेवरनं की आपला हार्ट कसं आहे, आपण विचार कसं करतो, लोकांबरोबर आपण कनेक्ट कसं करतो किंवा लाईफमध्ये आपण कुठल्या पद्धतीने विचार करतो हे आपल्याला हार्ट लाईन वरनं कळतं. विवाह रेषा जी आहे तर विवाह रेषेवरनं की तुमचा विवाह कधी होणार, कसा होणार, कुठल्या एज मध्ये होऊ शकतो, येस. त्याच्यानंतर इव्हन तुमचं घटस्फोट होणार की नाही हे सुद्धा कळतं, किंवा तुमचं आणि तुमचं म्हणजे लग्नानंतर अफेअर्स होऊ शकतात का तेही तुम्हाला कळतं, किंवा तुमच्या लाईफ मध्ये किती अफेअर झालेत किंवा किती पार्टनर्स आहे ते सुद्धा पण. सो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या आपण हस्तरेषेवरून बघू शकतो. मनी लाईन अशी आहे की मनी लाईन वरनं की तुमच्या लाईफ मध्ये पैसा आहे की नाही. ओके, तर हे आपण मनी लाईन वरनं बघतो की ज्याची मनी लाईन खूप उंच आहे, जर का ती बुध उंचवट्यावरनं चालू होते, शुक्रावरनं चालू होते, किंवा ती गुरु पर्वतावरनं चालू होते, किंवा ती सूर्य पर्वतावरनं चालू होतंय, चंद्रावरनं चालू होतं, ते आपल्याला उगम बघायला लागतात आणि त्यानंतर ते डिकोड करायला लागतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. जर का आपण एखादी बांगडी घेतली आणि ती जर का अशी वाकवली तर त्यावेळेला एक चिन्ह तयार होतं, त्याला आपण म्हणतो यव चिन्ह. तर यव चिन्ह जर का तुमच्या हातामध्ये कुठल्याही रेषेवरती असेल तर ते प्रॉब्लेम देतं. मग ते जीवन रेषेवरती असू शकतं, किंवा ते मस्तक रेषेवरती असू शकतं, किंवा ते हृदय रेषेवरती असू शकतं. जरी ते तुमच्या विवाह रेषेमध्ये असेल तरी ते प्रॉब्लेम देतं, किंवा ते तुमच्या मनी लाईन मध्ये असेल तरी सुद्धा ते प्रॉब्लेम देतं. बरोबर. आता मॅम सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपण आपल्या प्रत्येक पॉडकास्ट मध्ये फोकस करतो, पैसा. कोणती रेषा अशी दाखवली, म्हणजे आपण आपल्या स्क्रीनवर ती रेषा दाखवू, त्या रेषेचं नाव आणि ती कशी असली पाहिजे, कशी नको, एकदम डिटेल मला त्या रेषेबद्दल, पैशाबद्दल सांगा. तर ती मनी लाईन आपण त्याला म्हणतो, पैशाची जी रेषा आहे. तर पैशाच्या रेषेचे उगम आपण बघतो, तर काही वेळेला ती स्टार्ट होते केतू पर्वतावरनं. आपण ते पिक्चर दाखवूया यांना. चंद्र पर्वतावरनं होऊ शकते, शुक्रावरनं होऊ शकते. मग त्याच्यावरनं ठरते की तुम्ही काय करायला पाहिजे. आता ते अटॅच जर का असेल जीवन रेषेबरोबर, तर मग ती लोक जे आहेत ना की त्यांचा फॅमिली बिझनेस जो आहे तो त्यांनी जर का पुढे नेला तो त्यांच्यासाठी चांगला असतो. सपोज जर का ती चंद्रावरनं जर का उगम पावत असेल तर तुम्ही पाण्याच्या क्षेत्रामध्ये काही काम केलं, याच्यावरून आपल्याला फोटो दाखवता येईल. हा, फोटो दाखवता येईल. तर चंद्रमाउंट वरती जर का आलं तर तुम्ही मरीन लाईन वरती वगैरे जाऊ शकता, तर ते तुम्हाला खूप जास्त बेनिफिशियल ठरतं. ठीक आहे. काही वेळेला असं होतं की ती मनी लाईन जी आहे ही हाताच्या मध्यावरनं स्टार्ट होते. मग त्यावेळेला काय होतं की आपण एक टाइम पिरियड बघतो, तो टाइम पिरियड जो असतो ना हा 35 नंतर स्टार्ट होतो. मग 35 टू लाईफ एंड जोपर्यंत त्यांचं होते तोपर्यंत त्यांच्याकडे पैसा राहणार. पहिलं जे त्यांचं आयुष्य असेल ना, म्हणजे आई वडिलांकडचं आयुष्य, ते थोडंसं त्यांचं प्रॉब्लेमॅटिक असेल, किंवा त्यावेळेला तो पैसा त्यांच्याकडे कमी असेल. आणि या रेषेवरती क्रॉस नसायला पाहिजे, जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे यव चिन्ह नसायला पाहिजे. आता या रेषेवरती कुठले चिन्ह असल्यावरती फायदा होतो, तर जर का त्याच्यावरती तुम्ही म्हणाल स्क्वेअर म्हणजे चौकोन असेल, तर त्रिकोण असेल, तर म्हणजे तुम्ही असं म्हणाल की अचानक धनलाभ होऊ शकतो का मला, तर अचानक धनलाभाचे हे जे आहेत तर स्वस्तिक आहे, किंवा काही जणांच्या इथे एक कमळचं चिन्ह होतं, तर ते खूप रेअर आहे. खूप कमी जणांच्या हातामध्ये ते बघ कमळचं चिन्ह येतं का मॅम? म्हणजे मनी लाईन वर कमळ बद्दल. येस, तर ते मी तुम्हाला दाखवेन. स्वस्तिक सुद्धा असतो काही जणांच्या हातामध्ये, ध्वज असतो. तर ते खूप असं जे एक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी असते किंवा जे मल्टी मिलिनियर असतात तर त्यांच्या हातामध्येच आपल्याला ते बघायला मिळतं.
आणि ते जे चिन्ह असतं ना ते त्यांना लाईफमध्ये ग्रो करतं. काही लोक बघा की एक सडन काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये होतं आणि ते ग्रो करतात, तर ते चिन्ह त्यांच्या हातामध्ये आपण पाहू शकतो. मनी लाईन बद्दल अजून एक सांगायचं म्हटलं की जसं झाडाच्या फांद्यावरती ग्रो होतात, तसं जर का तुमची मनी लाईन असेल, जर का 3 किंवा 4 जर का त्याला फांद्या कुठल्या असतील, बरोबर. ओके, तर ते खूप जास्त बेनिफिशियल आहे. पण मनी लाईन जिथून स्टार्ट होते तिथे जर का ते असेल तर प्रॉब्लेम आहे. वरती ग्रो होणारी मनी लाईन जी आहे ही खूप बेनिफिशियल आहे. तसंच जीवन रेषेमध्ये पण आहे. जीवन रेषेमधून जर का वर ग्रो होणारी जर का लाईन असेल तर ती तुम्हाला लाईफमध्ये बेनिफिट देते. ती जर का खाली येणारी जर का लाईन असेल तर ते तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम देणार. प्रॉब्लेम म्हणजे मग जीवनचं तुम्ही बोलले की हेल्थ आपला त्याच्यात प्रॉब्लेम काही वेळेला असं होतं की एक जीवन रेषा असते, ती मध्ये तुटते आणि परत काही काळानंतर चालू होते. तर त्यावेळेला जर का तिथे स्क्वेअर आला तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतं की तुम्हाला ते दाखवतं की तुम्ही कुठल्या तरी आजारपणामध्ये अडकणार आहात आणि त्यातून तुम्ही नंतर सुखरूप बाहेर पडणार आहात, कारण की तो स्क्वेअर तिथे प्रोटेक्टचं काम करतं. बरोबर. तेच जर का म्हणजे आता जीवन रेषेवरती पण गॅप आहे, तोच मस्तक रेषेवरती आहे, तर डेफिनेटली ऍक्सिडेंटचे योग असतात. मग त्यावेळेला तुम्हाला याचे उठायचा परिणाम येतील ना मॅम, तुम्ही मला शेअर ते आपण दाखवता खूप जास्त लोकांना त्याचं म्हणजे रिलेट होऊन जाईल की काय प्रॉब्लेम आहे काय. काही वेळेला मनी लाईन जी असते ती स्ट्रॉंग नसते, मग त्यावेळेला अजून एक सपोर्टिव्ह मनी लाईन स्टार्ट होते. काही लोकांच्या हातामध्ये 2 मनी लाईन्स असतात, मग ते 2 पद्धतीने त्यांच्याकडे पैसा येतो. काही वेळेला काही लोक जे असतात तर ते सरकारी नोकर पण असतात, पण ते बिझनेसमॅन पण असतात. बरोबर. मग त्यांच्या हातामध्ये अशा लाईन्स आपल्याला बघायला मिळतात. करेक्ट. जीवन रेषेमध्ये पण अनेक वेळेला असं होतं की जीवन रेषेची जी लाईन असते ना ती खूप कमकुवत असते, पण काही लोकांना मंगळ असतो, दोही आपण हातावरनं डिकोड करू शकतो. तर ती लाईन जर का असेल तर ती सपोर्टिव्ह लाईन होते त्याला, आणि त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रॉंगपणा मिळतो आणि लाईफमध्ये त्यांना हेल्थ इश्यूज होत नाही. त्यांना त्याचा खूप जास्त फायदा होतो. बरोबर. मॅम एक वर्ड आहे असा की ग्रहांचे उंचवटे, तर नेमकं ते काय असतं आणि त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे? एक सिंपल याचं साऱ्या लोकांना ते इतकं नाही कळणार. तर ऍक्च्युली कसं आहे की आपल्या हातामध्ये जे 9 ग्रह आहेत, जसं आपण पत्रिकेमध्ये बघतो तसंच आपल्या हातामध्ये सुद्धा आहेत. ओके, गुरुचा उंचवटा आहे, शनीचा आहे, रवीचा आहे, बुधाचा आहे, शुक्राचा आहे, चंद्राचा आहे, केतू पर्वत आहे, राहू पर्वत आहे. तर त्या पद्धतीने ते उंचवटे बघणं तर ते थोडंसं टेक्निकल काम आहे, त्यामुळे ते नाही बोललं तर बरं. पण एक नॉर्मली एक उंचवटा जसा आहे की तुम्ही हात लावताना तो थोडासा फुगीर जर का असेल तर तो खूप चांगला आहे. जर का तुम्ही हात स्वतःच्या समोर ठेवता आणि तो सपाट असेल तर तो तुमचा ग्रह इतका पॉझिटिव्ह नाहीये असं समजलं जातं. म्हणजे हे पण एक उंचवटाचं राईट. विकसित, अविकसित आणि कमी विकसित असे आपण ग्रहाचे उंचवटे आहे, यांच्या 3 कॅटेगरी असतात. त्या पद्धतीने आपण ते ग्रह बघतो. आता गुरु उंचवट्यावरती पण जर का स्क्वेअर असेल किंवा उंचवटा जर दाखवायचं झालं तर आपण याच्यात बघू गुरुचा उंचवटा तुमचा हा आहे. ओके, म्हणजे जी तुमची तर्जनी आहे, तर्जनीच्या खाली जो आहे, आता तुमचं फुल्ली आहे त्याच्यावरती, राईट. तर किंवा त्याच्यावरती थोडस मी बघते तर थोडस सांगते मी तुम्हाला. तर गुरुच्या उंचवट्यावर जेव्हा फुल्ली येते ना तर त्यावेळेला आपला जो पार्टनर असेल ना तो खूप चांगला मिळतो. म्हणजे तुमची जे काही स्टेटस आहे त्याच्यापेक्षा वरच्या स्टेटस येतो मिळाला आहे. म्हणजे सेमच आहे तशा आम्ही. ओके, तर म्हणजे एक त्यांचा चांगला पार्टनर मिळतो आणि तो तुम्हाला समजून घेणार असतो. दुसरं म्हणजे जर का तिथे स्क्वेअर आला तर 36 नंतर तुमची ग्रोथ होते. ओके, जर का तिथे स्वस्तिक असेल तरी सुद्धा ग्रोथ खूप चांगली होते. ठीक आहे. पण जर का असं म्हटलं जातं 36 नंतर का, तर गुरु आहे तर पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं खस्ता खावे लागतात आणि नंतरच तुम्ही लाईफ मध्ये बेनिफिट मिळतो आपल्याला. बरोबर आहे ना. अंगठा जो म्हणतो आपण तर याच्यावर पण काही डिपेंड असतं का की अंगठा असाच हवा, मग असा, मग याच्यावर पैसा आहे हे, तर अंगठा एक्सप्लेन करा ना मॅम. तर ऍक्च्युली कसं असतं माहिती की अंगठा जो आहे ना, तर मी तुम्हाला ते पिक्चर पाठवते की अंगठा थोडासा ना पाठी होणारा असायला पाहिजे, तर मग ती व्यक्ती जी असते ना ती लाईफ मध्ये फ्लेक्झिबल असते. काही लोक असे असतात ना मॉडेल पण वाकणार नाही, तर तुम्ही त्या अंगठ्यावरनं बघू शकतो त्यांचा अंगठा असा एकदम कडक असतो, स्ट्रेट असतो. मी बोलेल तेच, मेरा वचन ही हे शासन, त्या पद्धती जे ते असतात. सो त्याच्यामुळे लाईफ मध्ये ना ते खूप असं काय म्हणतात की मन दुखावतात लोकांचं, स्वतःही हर्ट होतात, दुसरे आपल्या पद्धतीने वागत नाही म्हणून. कधी कधी हा अंगठा खूप बुटका असतो, मग त्यावेळेला तो शुक्राचा अंगठा आहे ना, त्याच्यामुळे लाईफ पार्टनरचं आपल्याला तेवढं
सोबत मिळत नाही किंवा प्रॉब्लेम होतात किंवा लाईफ पार्टनर आपल्याला सोडून जातं किंवा पार्टनर्स पण असे मिळतात की जे चीट करणारे असतात, ओके. तर तेही आपण त्या अंगठ्यावरनं बघू शकतो. अंगठ्यावरती जर का चक्र असेल, ओके, तर ते हे सूचित करतं की तुम्हाला तुमच्या आई वडिलांची प्रॉपर्टी मिळणार आहे आणि त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. ते जर का शुक्ती असेल तर काय होतं की तुमच्याकडे करोडो रुपये तुमच्या आई बाबांचे आहेत, पण तुम्हाला त्याची किंमतच नसते. काही मुलं बघाल तुम्ही की हा माझे आई बाबा खूप मोठे आहेत, पण मी माझं करिअर काहीतरी वेगळं करणार आहे किंवा मला त्यांच्यातलं काही नको. सो ते अंगठ्यावरनं आपण पाहू शकतो. प्लस अंगठ्याचा जो पेर आहे तर त्याच्यावरती जर का आडव्या लाईन्स असतील तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ना लगेच सक्सेस मिळत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं स्ट्रगल करायला लागतं किंवा तुम्हाला थोडंसं हर्ट होतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं सक्सेस मिळतं. तर हे इंडिकेट आपण अंगठ्याचं बरोबर आहे. एक लोकांच्या मनातला एकदम बेसिक प्रश्न आहे की हातावरच्या रेषा चेंज होतात का, म्हणजे मोठ्या होतात का, जाड होतात का, असं काही आहे का मॅम? येस. जसे आपले ग्रह बदलतात त्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट मिळतो. महादशा बदलतात तसं आपल्याला बेनिफिट मिळतं. तसंच आपलं आता सपोज काही वेळेला काही लोकांच्या हातामध्ये ऍक्सिडेंटचा योग असतो, तर त्या रेषा त्यावेळेला त्या डेव्हलप होतात आणि तो योग निघून गेल्यानंतर त्या व्हॅनिश होतात, म्हणजे निघून जातात. किंवा एखादा एखादी गोष्ट होणार असेल तर त्या रेषा त्यावेळेला अवेलेबल तुम्हाला दिसतात आणि नंतर ते निघून जातात. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की खूप एजेड लोक असतात ना, त्यांचे हात बऱ्यापैकी क्लिअर होतात, कारण ते सगळं गोष्टी ज्या आहेत तर ते त्यांनी भोगलेल्या असतात आणि ते निघून गेलेलं असतात. काही जणांचं जे खूप सेन्सिटिव्ह माणसं असतात ना, तर त्यांच्या हातावरती जाळी दिसते. म्हणजे खूप असं म्हणतात की ते मनाने खूप चांगलं असतात, त्यांना लगेच गोष्ट हर्ट होते. एखादी गोष्ट त्यांना असं वाटत असतं की मी दुसऱ्यांसाठी इतकं करतो, दुसरे का माझ्यासाठी करावे. सो त्यावेळेला तुम्ही बघाल की हाताचं त्यांचं जे टेक्स्चर असतं ते खूप मुलायम असतं. त्याच्यानंतर त्यांच्या हातावरती जाळीयुक्त हात असतो. बरोबर. आता जो शुक्राचा उंचवटा आहे त्याच्यावरती जर का जाळी असेल तर तुमचा पार्टनर जो आहे हा तुम्हाला म्हणजे डॉमिनेट करणारा किंवा तुम्हाला उद्धट बोलणारा किंवा काहीतरी अपशब्द बोलणारा असतो. हे आपण लगेच कळू शकतो की तुमचा पार्टनर तुम्हाला कसं ट्रीट करणार आहे. हे आपण शुक्रावरनं आपण बघू शकतो. शुक्राचा म्हणजे कोणता येतो तरी बघायला हा गेलं तर? शुक्राचा उंचवटा. हा ओके. याच्यावर जर जाळी असेल तर त्यांचा पार्टनर येस. ओके बरोबर आहे. म्हणजे जर कोणाचा पार्टनर उद्धट असेल तर चेक करू शकतात की त्यांच्या इथं जाळी का नाहीये. ओके ओके बर. ठीक आहे. हा. अनेक वेळेला असं होतं की काही लोकांना पाण्यापासून धोका असतो. ओके. तर चंद्र पर्वतावरती जर का फुलली असेल तर तुम्हाला पाण्यापासून सावध राहायला पाहिजे. की जरी तुमची मनी लाईन तिथून स्टार्ट झाली आणि फुलली असेल आणि ती खूपच करेक्ट दिसतेय तुम्हाला, तर तुम्हाला थोडेसे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्या लोकांना. ठीक आहे. आणि जर का असं वाटत असेल तर त्यांनी घाबरायचं नाही, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी करायला पाहिजे. कारण की कधी कधी मग ते सुसाईड अटेम्प्ट जाऊ शकतात. तर सगळ्यात आता आपल्याकडे इतकं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मॅनिफेस्टेशन आहे, त्याच्यानंतर त्राटक आहे, ओंकार थेरपी आहे, मेडिटेशन आहे. ते करून ते स्वतःला रिलॅक्स करू शकतात. वाटलं तर ते डॉक्टरांची सुद्धा मदत घेऊ शकतात. म्हणजे हे आपल्याला लगेच कळतं की एखाद्याची मानसिकता कशी आहे हे सुद्धा आपण आपल्या हातावरनं पाहू शकतो. हो, बघता येऊ शकता. मॅम भरपूर लोकांचे लग्न नाही होत, तर लग्नाची जी रेषा असते ती पण काही असते का त्या येस. करंगळीच्या खाली आपण लग्नाची लाईन बघतो रे. कोणाचं लग्न जे आहे हे लवकर होणार आहे, कोणाचं लग्न उशिरा होणार आहे किंवा काही वेळेला काही लोक म्हणजे खूप सुंदर लोक दिसतात, त्यांच्या लाईफमध्ये खूप अट्रॅक्शन असतं. त्याच्यामुळे लाईफमध्ये खूप असे पार्टनर्स किंवा त्यांच्याकडे एकाच्या संधी असतात की कोणतरी त्यांना विचारतंय किंवा त्यांना असं वाटतं, क्रश होतं की मला लग्न करायला पाहिजे का. पण त्या पर्टिक्युलर एज मध्ये जर का ती व्यक्ती येते आणि ती जर का योग्य नाहीये तर त्याची लाईन खूप ना अशा पुसट असतात किंवा त्याच्यावर येव चिन्ह असतं किंवा त्याच्यावरती फुल्ली असते किंवा क्रॉस असतात, मग ते रिलेशन टिकत नाही. याचाही आपल्याला फोटो आम्ही याची फोटो आपण लावू, बिकॉज ते लोक रिलेट करू शकतात. बोला. हा येस. तर त्याच्यामुळे मग ते क्रॉस होतात आणि मग त्याच्यामुळे ते रिलेशन चालत नाही. मग आम्ही तुम्हाला त्यांना सांगतो की तुम्ही एका पर्टिक्युलर एज पर्यंत थांबा, तुम्हाला एक तुमचं छान पार्टनर मिळणार आहे. कारण की ते हर्ट होण्यापेक्षा जस्ट वेट करा, तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर मिळेल. सो हे सुद्धा आम्ही त्यांना हस्तरेषेवरनं सांगू शकतो. बरोबर. मॅम आता भरपूर वेळेस काय होतं की एक कपल असतं, लग्न झालेलं आहे पण दोघांमध्ये पटत नाहीये, तर यावेळेस दोघांच्या रेषा त्याला कारणीभूत असतात की एकाचीच रेषा कारणी. येस. अनेकदा आता मगाशी मी ते जसं ट्विन फ्लेमचं तुम्हाला एक उदाहरण दिलं, तर त्यांना अपोजिट अट्रॅक्ट असतात की त्यांना एकमेकांसोबत राहता पण येत नाही आणि त्यांना सोडता पण येत नाही. मग ते दोघांच्या हातावरती त्या लाईन्स असतात की पार्टनरकडनं तुम्हाला त्रास होणार आहे. बरोबर. अनेकदा असतं की वाईफ डॉमिनेटिंग असते
आणि त्यांचे जे पती असतात तर ते व्यवसाय करतात. सो त्याच्यामुळे ते चालून जातं. दोघंही डॉमिनेटिंग झालं ना त्यामध्ये रिलेशन चालत नाही. सो कुठेतरी एक म्हणतात ना की संसार हे 2 चाकावरती चालतं. तर कोणीतरी एकाने सावरणं गरजेचं असेल तरच ते चालून जातं. नाहीतर मग ते प्रॉब्लेम आणि डिवोर्सचं जर का साईन असेल तर मग अनेक वेळेला असं होतं ना की पार्टनर कितीही सामंजस्य पूर्ण करत असेल किंवा खूप काही करत असेल तरी समोरच्या पार्टनरला त्याची किंमत नसते. विवाह रेषेवरतीच त्या साईन्स असतात की तुम्हाला त्रास होणार आहे का येत्या लक्षामध्ये. आणि ती जर का मी मगाशी जसं सांगितले की विवाह रेषा जर का हृदय रेषेकडे जर का वळली असेल तर डिवोर्सचे चान्सेस 100% खूप जास्त असतात. म्हणजे विवाह रेषा जी आहे ती जर हृदय रेषेकडे असेल तर त्याच्यामध्ये जास्त इश्यू. किंवा ती विवाह रेषा जर का स्प्लिट होत असेल तर तुमचा पार्टनर जो आहे हा तुम्हाला डॉमिनेट करणार असेल किंवा तुम्ही कितीही म्हणजे काही लोक बघा की काही स्त्रिया असू देत पुरुष खूप म्हणजे त्यांचं पॅकेज खूप चांगलं असतं पण 4 माणसामध्ये बसल्यावरती त्याच्या पार्टनरला त्याची किंमत नसते. बरोबर. तर ते सुद्धा आपण आपल्या हस्तरेषेवरनं बघू शकतो. मॅम अचानक धनप्राप्तीचा जर विषय आला समजा आता आपण मॅरेज बद्दल बोललो पैशाबद्दल पण बोललेलं पण मला अचानक पैसे हवेत धनप्राप्ती त्यासाठी काय साईन असते हातात. ओके त्या ज्या साईन आहेत ना या मनी लाईन मध्ये पण दिसतात मस्तक रेषेवरती पण दिसतात आणि हृदय रेषेवरती दिसतात की तुम्ही घर घेणार आहात का किंवा तुम्ही मोठी कार घेणार आहात का किंवा तुम्हाला अचानक काही लॉटरी लागणार आहे का पैसे मिळणार आहेत का. तुमच्या हृदय रेषेवरती तुमच्या मस्तक रेषेवरती किंवा तुमच्या मनी लाईन वरती जर का ट्रायंगल येत असेल किंवा स्क्वेअर होत असेल तर ते खूप जास्त छान फायदा होतो. किंवा कधी कधी एक इन्फिनिटी सिम्बॉल तयार होतो आपल्या हातावरती तर तो सुद्धा खूप चांगला बेनिफिट करतो आपला. ओके इन्फिनिटी सिम्बॉलचा जर का हृदय रेषा आणि मस्तक रेषेच्या मध्ये जर का तो होत असेल तर त्या लोकांकडे ना एक इंट्युशन पॉवर असते. तर त्यांना लक्षात येतं काही गोष्टी होण्याच्या आधी त्यांना काही होतात त्या गोष्टी तर त्याचाही त्यांना खूप जास्त फायदा होतो. बरोबर मॅम. आणि हातांचं असं असतं का की उजवा हात बघावा की डावा हात बघावा असं काही आहे स्पेसिफिक. हा अनेक लोक असं स्त्री आणि पुरुषांमध्ये करतात पण असं नाही. आता अनेक स्त्रिया ज्या आहेत या काम करतात. जर का तुम्ही घरीच काम करणार असाल तर तुम्ही त्यांचा डावा हात बघू शकता. पण काही वेळेला कसं असतं की काही लोक उजव्या हाताने काम करतात तर काही लोक डाव्या हाताने काम करतात म्हणजे डावखुरी असतात. तर जो त्यांचा सक्रिय हात आहे तर तो त्यांनी पाहावा. अनेक वेळेला असं म्हटलं जातं की तुमचा जो डावा हात आहे हा तुमचा पास्ट दाखवतो. म्हणजे डावा हात जो आहे तो जे काही लाईफ आहे ते दाखवतं. पण आम्ही बघताना अनेक वेळेला काही ऍक्सिडेंटचा योग असतात किंवा काही वेळेला मनी लॉसेस वगैरे असतात तर आम्ही दोन्ही हात त्यावेळेला चेक करतो आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्यांना सांगतो. बरोबर. म्हणजे पास्ट मधले अफेअर्स जरी असतील तरी डावा हातच दाखवेल. अनेक वेळेला दिसू शकतात त्याच्यामुळे. ओके. आणि उजवा हात फ्युचरचे अफेअर्स दाखवू शकतो. या गोष्टी आहेत. बरोबर आहे मॅम. आता भरपूर मुलं एज्युकेशन करतात तर कुणी मेडिकल क्षेत्रात आहे कुणी इंजिनिअरिंगला जायचं असतं कुणाला मेडिकलला जायचं असतं तर ते एक झालं. त्याच्यानंतर फ्युचरमध्ये माझा बिझनेस किती ग्रो करेल किंवा नाही करणार तर हा जो एक अंदाज आहे फ्युचर प्रेडिक्शन आपण ज्याला म्हणतो तर ते हातांवरून कळू शकतं का. येस होऊ शकतं. काही वेळेला कसं होतं की काही लोक जॉबला जातात आणि त्यांना अचानक वाटतं की त्यांनी काहीतरी सोडून द्यावं आणि दुसरं काहीतरी बरोबर. किंवा मग काही लोक घरीच राहतात कारण की इतकं सगळं कमवलेलं असतं की त्या कमवलेल्या पैशावरती पण ते घरी राहतात. सो त्याच्यामुळे त्याच्या रेषा पहिल्या ज्या स्टार्ट होतात ना तर त्या नॅरो होत जातात छोटी होत जाते किंवा बारीक होत जाते ती लाईन. किंवा तुम्हाला जर का प्रॉब्लेम येणार असेल आता सपोज काही लोक काय करतात की पैसा डबल होण्यासाठी गुंतवतात मग त्यावेळेला तुम्हाला लॉस होणार आहे का एका पर्टिक्युलर एज मध्ये तर ते सुद्धा जर का तिथे योग चिन्ह वगैरे असेल तर आम्ही सांगतो की या पर्टिक्युलर एज मध्ये या 4-5 वर्षामध्ये तुम्ही पैसे वगैरे गुंतवू नका किंवा कोणाकडे देऊ नका. पण त्यावेळेला आम्ही असं सांगतो की सपोज नातेवाईक असेल तर त्यांना जर का पैसे द्यायचे असेल तर या पद्धतीने द्या की त्या रिटर्न नाही येणार आहेत म्हणजे तुम्हाला त्याचा रिग्रेट नाही व्हायला पाहिजे. तर मग ते आम्ही कोणत्या रेषेवरून कळतं मॅम तरी म्हणजे काय सायन्स काय त्याच्या असे बघायला गेले ना. ऍक्च्युली त्यावेळेला कसं असतं की जीवन रेषेवरनं एक आडवी लाईन स्टार्ट होते ती कट करते तुमच्या मस्तक रेषेला सुद्धा आणि मनी लाईनला सुद्धा. मग ती तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना की तुम्हाला जीवनावरती पण प्रभाव पडते तुमच्या पैशावरती पडते तुमच्या मेंदूवरती पडते आणि ती जर का हृदय रेषेपर्यंत गेली तर ती तुमच्या हृदयावर पण पडते. सो इतका त्रास होऊ शकतो म्हणून मग आम्ही त्यावेळेला ती जर का लाईन्स असेल तर आम्ही त्यांना सांगतो की जरा थोडंसं बेताने पैसे देताना विचार करता. शुक्रावरनं पण आपल्याला दिसतं की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे का हे सुद्धा आपण हातावरनं बघू शकतो. अरे बापरे. म्हणजे वास्तुदोष आणि
ते हस्तरेषा आहे होणार आहे किंवा तुमच्या मल्टिपल प्रॉपर्टी होणार आहेत की नाही, तर हे सुद्धा हस्तरेषा. शुक्राचं तुम्ही सांगितलं, तर शुक्र म्हणजे हेच का की सॉरी तो उंचवटा त्याच्यावरची जर का तिथे ते काही पर्टिक्युलर क्रॉस आणि आम्ही ते सायन्स बघतो, तर त्याच्यावरती ते असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे हे लक्षात. आणि प्रॉपर्टी होणार आहे येस, का किती प्रॉपर्टी होणार आहेत हे आहे का थोडं? येस, खूप आहे. मॅम काही लोकांना ना सुसायडल थॉट्स येत असतात, म्हणजे वीक असतात काही लोक. येस, त्यांना डिप्रेशन येतं लवकर. त्यांना असं वाटतं की यार मी ही गोष्ट करू शकत नाही किंवा कर्जाच्या बोझ्यामध्ये मी अडकलेलो आहे. तर याच्यासाठी कोणती रेषा बघितली जाते की म्हणजे सुसायडल त्रास होऊ मानसिक शकतो का? चंद्र उंचवट्यावरती तीळ असेल तर चंद्र उंचवटा कोणता येतो मॅम? हा चंद्र उंचवटा आहे. ओके, हा शुक्र आणि हा चंद्र आहे. Right. ओके, याच्यावर तीळावर जर का तीळ असेल तर तुम्हाला तो मानसिक त्रास होणार हे 100% आहे. प्लस तुमची जर का मस्तक रेषा आहे ही खाली जाते, वर जात नाहीये, खालच्या दिशेने जर का खूप जाते, तर ते तुम्हाला सुसायडल त्रास किंवा तुम्हाला मानसिक विकार होणार हे 101% होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या हातावरनं बघू शकता की तुमचं माइंड हेल्थ कशी आहे ते. बरोबर मॅम. आणि याच्यावर मग काही रेमेडी नाहीये का की म्हणजे आता हात तर असं आहे की याच्यात ना तुम्ही चेंज करू शकता, वास्तूमध्ये तरी तुम्ही चेंजेस करू शकता, गोष्टी करू शकता, पण ही गोष्ट अशी हात की याच्यात तुम्ही चेंजेस नाही करू शकत. मग रेमेडी कसं असतं माहितीये की आपला ब्रेन पॅटर्न आपण सेट केला तर आपण आपल्या रेषा बदलू शकतो. कारण की या ज्या रेषा आहे या सगळ्या ब्रेन वरती आहे. तुम्ही जास्त विचार केला तुमच्या हातावरती जाळी येणार. तुम्ही जर का लिटिल बिट केला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कितीही सिच्युएशन असेल तुम्ही न्यूट्रल राहत असाल तुमच्या हातावरती जास्त लाईन्स नसणार आहे. असं असतं मॅम, माइंडवर डिपेंड असतं हे सगळं. म्हणजे इंटरेस्टिंग आहे खूप जास्त. येस, म्हणून तर सांगतात ना की आपलं नशीब आपण आपल्या हातात घेऊन येतो. आपल्याला माहितच नसतं की त्या रेषा आपल्याला सगळं सांगत असतात, पण आपण ते डिकोडच करत नाही. एक्झॅक्टली, बरोबर मॅम. काही लोकांच्या घरात आहे ना खूप हेल्थ इश्यूज आहेत, म्हणजे त्यांना कंटिन्यू आजार होत असतात. तर आजारांसाठी कोणती रेषा आहे? आणि त्याचं जीवन रेषेवरनं पण बघू शकतो, मस्तक रेषेवरनं पण बघू शकतो आणि हृदय रेषेवरनं पण. जर का हृदय रेषेवरती डाग असतात, म्हणजे मी तुम्हाला एक फोटो पाठवेन, मस्तक रेषेवरती पण डाग येतो किंवा हृदय रेषेवरती एक पर्टिक्युलर डाग येतो, ब्लॅक कलरचा स्पॉट येतो, मग त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेला हेल्थ इश्यूज होतात. जर का ते मस्तक रेषेवरती असेल तर ते तुम्हाला डोक्यासंबंधित त्रास दिसतात. जर हृदय रेषेवरती असेल त्यामध्ये हार्ट स्ट्रोक किंवा त्या संदर्भात असतात. जीवन रेषेवरती असेल तर मग अचानक तुमचं जीवन ठप्प होतं किंवा मग काय करायचं सुचत नाही, अशा प्रकारचे तुम्हाला त्रास तिथे होतात. बरोबर. बायको सुंदर मिळेल का नाही हे कळेल का याच्यावर? जर का तुमचा शुक्र उंचवटा चांगला असेल तर तुम्हाला पार्टनर्स खूप चांगले मिळतात, अपोजिट सेक्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि जर का शुक्र चांगला नसेल तर मग थोडासा त्रास होऊ शकतो तुम्हाला. आणि चंद्र पण आपण त्याबरोबर बघतो की कधी कधी कसं असतं की इमोशनली काही लोक, म्हणजे काही वेळेला असं होतं की आई बाबा एक्सपायर होतात किंवा लाईफमध्ये असं काहीतरी प्रॉब्लेम होतं की पहिला पार्टनर इतका डॉमिनेटिंग असतो म्हणून ते दुसरा पार्टनर निवडतात, पण तो त्याच्यापेक्षा डबल होतो. तर मग त्यावेळेला इमोशनली पण ते वाहत जातात की काय, तर ते सुद्धा आपण हातावरनं बघू शकतो. म्हणजे शुक्राचं जे तुम्ही बोलले तर ते आणि चंद्र एकत्र तुम्ही ते तुमच्या डिटेल स्टडी करून तुम्ही त्याच्यातून ते सांगू शकता. एक बेसिक जर साईन बघायचं झालं तर उंच हवा का? उंच, येस. म्हणजे आता तुम्ही बघायला गेलं तर आता शाहरुख खानचा हात बघा, तर त्याचा मी तुम्हाला फोटो पाठवेन, त्याचा शुक्र उंच इतका मोठा आहे. त्याच्यानंतर सलमान खान बघा, कारण की त्यांच्याकडे अपोजिट सेक्स अट्रॅक्ट होतात. आता हे असं होतं की जास्त उंच, आता तुम्ही हे पण बघू शकता की प्रमाणापेक्षा सुद्धा एखादी गोष्ट जास्त मिळाली, लग्न कोणाचं टिकतंय का? हे बघा, ऋतिक रोशन, ऋतिक रोशनचं पण तुम्ही बघा, त्याच्यानंतर सलमान खानचं बघा किंवा शाहरुख खानचं पण काही समोर नाही येऊ देत बट असतात त्यांच्या या लोकांमध्ये. बरोबर आहे मॅम. कर्ज होणार आहे का नाही, एक्झॅक्ट कर्ज हे आपल्याला हातावर कोणत्या रेषेवरून कळतं? तुमची जी मनी लाईन आहे, म्हणजे तुमची जी पैशाची रेषा आहे, तर त्याच्यावरती य चिन्ह असेल, त्याच्यावरती जर का काळा डाग असेल, त्याच्यावरती जर का फुल्ली असेल किंवा त्याच्यावरती स्टारचं साईन जर का असेल, 100% तुमच्यावरती कर्ज होतच. येस. आणि ते एक पर्टिक्युलर टाइम पिरियड असतो, तो आम्ही पाहतो आणि मग त्यानंतर जर का ती रेषा व्यवस्थित होत असेल तर आम्ही त्यांना सांगतो. काही लोकांची जी मनी लाईन बघितली तर पूर्ण य चिन्हच असतं, म्हणजे ते इथे कमवतात आणि इथे त्यांचे पैसे जातात, म्हणजे आल्या दरवाजी परत येतात असं होतं. तर मग आम्ही त्यावेळेला सांगतो की तुम्ही तुमच्या वाईफकडे पैसे द्या किंवा तुम्ही FD करा किंवा मग तुम्ही इन्व्हेस्ट करा. पैसे आले की तुम्ही घरात आणूच नका. काही लोक बघा म्हणतात की मी पैसे ना घरात नाही आणत, जे आणतो ते बाहेरच युटिलाइज करतो, कारण की घरी आणले की ते संपून जातात.
तर त्यांच्या हातामध्ये या अशा प्रकारच्या लाईन्स तुम्हाला दिसतील. मॅम कोणी एखादा मुलगा समजा आता तो 10वी-11वी आणि तो डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, कोणत्या क्षेत्रात जाईल, स्पोर्ट्समॅन बनेल, हे हातांवरून आपल्याला समजू शकतं. आता सपोज आता आपण असं म्हणतो ना की पोलीस व्हायचं असेल किंवा तुम्हाला सैनिक व्हायचं असेल तर त्यांचा मंगळ उंचवटा खूप चांगला लागतो. IAS ऑफिसर करायचं असेल तुम्हाला, IAS मध्ये जायचं बरोबर. तर त्याच्यासाठी तुमचा सूर्य स्ट्रॉंग असायला पाहिजे. शुक्रावरती एक लाईन येते, तर मी तुम्हाला त्याचं पोस्ट करेन, तर ती लाईन असेल तर तुम्हाला त्याच्यावर छान बेनिफिट मिळतं. ओके, ठीक आहे. आता पाण्याचं जर का असेल तर तुम्ही मरीन लाईन मध्ये किंवा नेव्ही मध्ये जाणार असाल तर चंद्र उंचवटा जर का करेक्ट तर तिथून तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळू शकतं. जर का तुम्हाला शिक्षक पेशामध्ये जायचंय तर तुम्हाला गुरु उंचवटा, तुमचा शनी उंचवटा चांगला असायला पाहिजे. व्यापारी जर का व्हायचं असेल तर तुमचा बुध उंचवटा जो आहे हा चांगला असा. बुध म्हणजे कोणता मॅम? हा जो आहे हा बुध आहे. हा बुध आहे. हा जो आहे हा सूर्य आहे, हा शनी आहे आणि हा गुरु आहे. ओके, हा बुध येतो. येस. हा उंच असला आणि आता तुम्ही कम्युनिकेशन स्किल मध्ये आहात राईट. तर आता ही जी तुमची हा जर पेरापर्यंत तुमची ही लाईन येते राईट. तुम्ही जर का हे नख वाढवलं इथपर्यंत तुमचं कम्युनिकेशन स्किल अजून छान वाढेल. ओके, म्हणजे मला हे नख वाढवावं लागेल. कारण ते पेर वाढतं ना, पेराच्या वरती जाणं ते ओके, अजून कम्युनिकेशन चांगलं होईल. ओके, आणि असंच काही एखादी रेमेडी पैशासाठी अजून जास्त पैसा नफा वाढत नाही असं आहे ना. बट कम्युनिकेशन साठी हे आहे, ते याच्यात आवश्यक. ओके मॅम, एखादा मुलगा असतो इंजिनिअरिंग झालाय किंवा जॉब करतोय आणि त्याला आता जायचंय फॉरेनला, तर फॉरेन जायचे चान्सेस पण आपण बघू शकतो. येस. फॉरेन लाईन्स तुमच्या चंद्र उंचवट्यावरती असेल, मंगळ उंचवट्यावरनं पण आपण बघतो. जर का त्या क्लिअर असतील तर ते छान बेनिफिट होतं. कधी कधी तिथे माशाचं साईन असतं, तर मग असं होतं की तुमचे कोणतरी नातेवाईक फॉरेनला असतात आणि अचानक तुम्हाला तिथे बोलवणं येतं किंवा अचानक असे चान्सेस होतात. वर तिथे एक फिश लाईन येतं तर तेही तिथे असतं. मी तुम्हाला त्याचे पिक्चर्स पाठवते तर तुम्ही ते पाहू शकता. मॅम, काही लोकांचं काय होतं की समजा पॉलिटिशियन्स असला किंवा समाजामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे तर किंवा राजकारणी ते पॉलिटिशियन्स आहेत, तर त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जातो समाजामध्ये. तर ते कोणत्या रेषेवरून कळतं की आपल्याला हा धोका आहे, आपण या गोष्टी नको करायला. राईट. त्याच्यासाठी सूर्यपर्वत बघणं गरजेचं असतं. जसं मी मगाची बुधाच्या बाजूला सूर्यपर्वत आहे बरोबर, तर त्याच्यावरती जर का खूप क्रॉस असतील तर तुम्ही तुमचं नाव खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मी त्यांना सांगेन की तुम्ही पॉलिटिक्स मध्ये गेलं तरी त्यांना ते खूप एफर्ट्स घेतात पण त्यांना त्यांचा सक्सेस नाही मिळत. पण तेच फक्त जस्ट एक लाईन असेल ना तर त्यांना सक्सेस मिळतो. मग त्यावेळेला मग काही वेळेला करिअर करू की नको हा प्रश्न आम्हाला विचारतो, तर आम्ही त्यावेळेला सांगतो की तुम्ही नाही केलं तर ते बेटर राहील. जर का बुध उंचवटा चांगला असतं तर आम्ही सांगतो की तुम्ही काहीतरी बिझनेस करा, तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा. ओके, इन्स्टेड ऑफ पॉलिटिक्स समाजकारणापेक्षा काही. आणि आम्ही त्यांना हे पण सांगतो की तुमचं सूर्य असेल तर तुमच्या बोलण्यामुळे, म्हणजे कधी कधी असं होतं ना की तुम्ही बोलता एक पण समोरचा कन्सिडर दुसरं करतो. बरोबर आहे. तर ते तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या हातामध्ये त्या लाईन्स आहे. असे कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होण्याचे चान्सेस खूप जास्त. बरोबर. काही लोकांच्या खूप जाळीदार असतात. येस. तर तो इम्पॅक्ट होतो की ते खराब असतं की खूप खराब आहे असं नाहीये. तर ती लोक सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे असं नाहीये की लगेच त्यांना म्हणजे असं एका अटेम्प्ट मध्ये सगळ्या गोष्टी सक्सेस होईल. प्रॉब्लेम्स येतातच त्यांना, पण ते लाईफ मध्ये राहतात व्यवस्थित. असं नाही की खूप मेजर प्रॉब्लेम किंवा सुसाईड अटेम्प्ट वगैरे नाहीये. फक्त त्याने हे धरून चालायचे की कुठलीही गोष्ट मला लगेच मिळणार नाहीये. सो त्यामुळे हर्ट होत नाहीत ते, आणि मग तो एक पॅटर्न त्यांचा सेट असतो की मला 2-3 अटेम्प्ट केल्यानंतरच सक्सेस मिळणार आहे. मग जर का एकदा ब्रेन पॅटर्न तुमचा सेट झाला तर मग काही प्रॉब्लेम होतो. मॅम, सगळ्यात चांगला आत्मक कोणता असतो की आपण बघितलं की हे इश्यूज प्रत्येक याच्यात आले, मग सगळ्यात बेस्ट असं आपण म्हणू शकतो आयडियल हात कोण? ओके, तर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे की तुमच्या हाताचा कलर आहे. जर का तो गुलाबी असेल तर तो खूप चांगला मानला जातो. ब्लॅक असेल तर ते असं म्हटलं जातं की थोडंसं तुम्हाला कष्टाचा हात जो असतो किंवा मी हाताला जर का टच केल्यावरती जर का खूप कडक लागत असेल तर तो कष्टाचा हात असं म्हणला जातो. जर का तो नरम लागत असेल तर ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी इझी अवेलेबल होतात. त्यानंतर तुमच्या ज्या लाईन्स आहे की जीवनरेषा खूप छान आहे, मस्तक रेषा जी आहे ही थोडीशी वर म्हणजे खाली येऊन परत वर गेलेली आहे, हृदय रेषा खूप चांगली आहे,
आणि मनी लाईन खूप चांगली आहे किंवा हाताची जी बोटे आहेत त्याचे पोत चांगले आहेत, चक्र आपण हातावरती बघतो, बरोबर. तर ते जर का अलाइन करेक्ट असतील तर ते लाईफमध्ये ग्रो खूप छान पद्धतीने करतात. मॅम आता आपण ओव्हरऑल जितकं बघितलं तर हातावरून तर तुम्ही सांगितलं की हातांच्या रेषा आहेत आणि इतके प्रॉब्लेम्स त्याच्यावरून आपल्याला कळू शकतात. पण जर याला मला सोल्युशन हवंय तर हे सोल्युशन मला कसं मिळेल? तर याच्यासाठी काही वास्तू, कुंडली, त्याच्यानंतर काही रेमेडीज अशा आहेत का की जे हातांच्या ज्या रेषा आहे त्यांचं भविष्य म्हणजे त्यांच्यातून होणारा प्रॉब्लेम हा मिटवू शकतात? येस, आपण पहिल्यांदा ग्रहांवरनं पण बघतो आणि ग्रहांप्रमाणे पर्टिक्युलर उपाय पण आपण सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कुंडलीमध्ये जस का आपल्याला महादशा वगैरे बघायच्या असतील, म्हणजे जास्त डीप जायचं असेल तर आपण त्याला रेफर करतो कुंडलीनुसार. अनेक वेळेला वास्तूमध्ये जे दोष असतात ते सुद्धा हातावरनं दिसतात. आता सपोज तुम्हाला सूर्य उंचवट्यावरती जर का जाळी वगैरे असेल तर तुमचं पूर्व दिशेला घरामध्ये प्रॉब्लेम आहे, हे आपण सांगतो. सो अनेक अशा ज्या गोष्टी आहेत हे आपण हातावरनं डिकोड करू शकतो. येस. सो गाईज तुम्ही बघितलं की हातावरून किती साऱ्या गोष्टी आहे की तुमचं भविष्य होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार आहे, तुमच्याकडे किती पैसा येणार, तुमचं कर्जबाजारी बनणार आहे का नाही, यासारख्या मल्टिपल टॉपिक्सवर हेल्थ रिलेटेड आज आपण चर्चा केलेली आहे. तर ह्या हाताच्या रेषा तर तुम्ही चेंज नाही करू शकत, त्या तुमचं ब्रेन चेंज करू शकता, तुमचं माइंड, तुमचं थिंकिंग चेंज करू शकता. पण जर आता तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे, त्यासाठी वास्तू एक गोष्ट आहे, त्याच्यानंतर तुमचे कुंडलीने जर काही रेमेडीज असतात त्या रेमेडीज ही अजून एक गोष्ट झाली. तर अशा गोष्टी करून तुम्ही ते चेंज करू शकतात. मॅम जे आहेत मृणाल मॅम, त्यांचा या सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज आहे. जर तुम्हाला काही इश्यूज असतील, काही असे प्रॉब्लेम येत असतील किंवा मॅमने जे आता सायन्स सांगितले त्याचे फोटो तुम्ही चेक करा तुमच्या हातावर, जर तसं काही असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉल करू शकता. त्यांची एक पर्टिक्युलर फीज आहे, बट त्याच्यातून तुम्हाला जो बेनिफिट होईल तो 100% खूप चांगला बेनिफिट असेल. म्हणून मॅम थँक्यू सो मच. तुम्ही जी पण माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना, आपल्या जी ऑडियन्स आहे त्यांना खूप आवडलेली असेलच, ऑब्व्हियसली कमेंट येतीलच आपल्याला. तुम्ही काही शेवटी सांगू शकता आपल्या ऑडियन्ससाठी की हाताबद्दल जे काही लोक भीती पण घुसून जाते ना काही लोकांच्या मनात, तर त्यांना तुमचा काय मेसेज असेल? येस, तर हातावरती लाईन बघून तुम्ही घाबरू नका. प्रत्येक गोष्टीला उपाय असतात, तर ते आपण केलं, आपलं ब्रेन पॅटर्न जर का सेट असेल तर तुम्हाला ते जे काही त्रास आहेत तर ते होत नाहीत. सो त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा आत्मविश्वास, तुमचं ब्रेन पॅटर्न आणि थोडंसं तुम्ही स्पिरिच्युअल जर का तुमचं जर्नी जर का तुम्ही ठेवली तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्की ग्रो करू शकता. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद.